दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी सत्ताधाऱ्यांनी केली। दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढलंय। दिशाच्या कुटुंबावर आता दबाव असावा असं वाटतंय असा संशय खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। दिशाचे वडील 5 वर्षांनंतर दबाव होता म्हणतायत। 5 वर्षांनंतरच्या आरोपांवर कसा विश्वास ठेवणार असा सवाल राऊतांनी केलाय। औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटलंय, त्यामुळे औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी कबर प्रकरण दाबण्यासाठी दिशाचं प्रकरण पुढे आलं असा आरोप संजय राऊतांनी केला। याचिकाकर्त्याच्या मागे कोणतीतरी शक्ती आहे असं राऊत म्हटलंय। तरुण नेत्यावर चिखल उडवणं ही आपली संस्कृती नाही। पडद्यामागून कोण हालचाली करतंय आम्हाला ठाऊक आहे, नावं सांगायची गरज नाही। जनता सुज्ञ आहे असं संजय राऊत म्हटलेत। ठाकरे शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप राऊतांनी केलाय। दिशा सालियन हिची हत्याच झाली आहे। दिशा सालियनच्या वडिलांवर केस मागे घेण्यासाठी दबाव होता असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला। या घटनेमागे अनेक जण असल्याचं सिद्ध झालंय। यात जे आरोपी आहेत त्यांना जेलमध्ये जावं लागेलच असा हल्लाबोल देखील शिरसाट यांनी केलाय। दिशा सालियन प्रकरणी इतक्या वर्षांनी याचिका दाखल करण्याचा मुद्दा काय, एवढी दिरंगाई का झाली असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय। दिशा सालियन औरंगजेब हे महाराष्ट्राचे मुद्दे नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करावं असं मिटकरींनी म्हटलंय। दिशा सालियन प्रकरण 5 वर्षापूर्वीचं आहे। श्रेयाकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न भाजप करतंय। न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईल असं म्हणत अंबादास दानवेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। नागपूर हिंसाचार प्रकरणात आता अली मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद अली हा चर्चेत आलेला आहे। अली औरंग्याचा समर्थक असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची नजर आहे। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर नागपुरात संचारबंदी कायम आहे। 11 वस्त्यांमध्ये संचारबंदी असल्यानं आजही शाळा बंद ठेवण्यात आल्या। नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। यात 5 जण जखमी झाले असून एका घराचंही नुकसान झालंय अशी प्राथमिक माहिती सर्वेक्षणातून मिळते। तर नुकसान झालेल्या वाहनांना 50,000ची मदत मिळणार आहे। नागपूर दगडफेक आणि हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचं समोर येतंय। हिंसाचार घडवण्यासाठी 3 ठिकाणी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भालदारपुरा, यशोधरानगर, गिट्टी खदान या भागातील 3 ठिकाणी ही बैठक झाल्याची माहिती आहे। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे। या प्रकरणातील सूत्रधार फहीम खानला पोलिसांनी अटक केली असून फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कुणीही घुसू नये यासाठी आता प्रशासनानं आणि पुरातत्व विभागानं कबरीच्या मागच्या बाजूला लोखंडी अँगलला लोखंडी पत्रे लावलेत। या माध्यमातून कबरीचं सुरक्षा कवच वाढवण्यात आलंय। नागपूरच्या दंगलीच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे। या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशी कनेक्शन आढळून आले। हिंसाचारासाठी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ का निवडला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर दाखवण्याचा कट शिजतोय का असा सवाल संजय राऊतांनी केला। नागपूर घटनेमागे कोण याचा तपास करा अशी मागणी देखील त्यांनी केली। जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांचा सरकार बंदोबस्त करणार, औरंगजेब सारख्या पापी आणि हिंसक राजाचं अस्तित्व इथे नको, औरंगजेबाची कबर आमच्याकडे नको असं संजय शिरसाट म्हटले। बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत। सध्या जिल्ह्यामध्ये नेत्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल होणारे व्हिडिओ त्यासह धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी आणि विरुद्ध मराठा वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनाई आदेश लागू करण्यात आले। अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सरकार सुधारणा करणार आहे। ठाणे कोर्टात सुरू असलेल्या कामकाजाला सरकार आव्हान देणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी सध्या हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। शासनाकडून 5,900 रुपयांचा भाव मिळतो, मात्र केंद्र सुरू नसल्यानं 4,800 रुपयानं हरभरा खरेदी केला जातोय। मालेगाव शहराला चाणकापूर धरणातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र पालिका प्रशासनानं पाटबंधारे विभागाचे तब्बल 791 लाख रुपये थकवलेत। त्यामुळे तातडीनं थकीत रक्कम भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करणार असा इशारा देण्यात आलाय।
वैभववाडीतील भुईबावडामध्ये पंचमीच्या दिवशी मांडवात रात्रभर पालखी नाचवण्यात आली आहे आणि यावेळी चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला। येवल्याच्या पाटोदा भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। या बिबट्यानं धुडगूस घालत अनेक जनावरं फस्त केली होती। नागपूर शहरातील 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी जवळपास 1500 कॅमेरे बंद आहेत। हे कॅमेरे पुन्हा इंटरनेट ट्रॅफिक मॅनेजमेंट योजनेअंतर्गत सुरू केले जाणार आहेत। बदलापुरातील मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। मालमत्ता कर थकबाकीदारांचे शहरात बॅनर लावण्यात आलेले आहेत। कर थकवण्यासाठी पालिकेनं नवी शक्कल लढवली आहे। चिपळूणमधील गोवळकोट मोहल्ला येथील अल्पवयीन मुलगा गोवळकोट वाशिष्ठी नदीपात्रात बुडालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय। चौदार तळे सत्याग्रह दिनी महाडमध्ये जनसागर लोटलाय। महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण झाली आहे। गुहागरमधील काताळे पडवे हद्दीतील वांगवणे नदीवर तब्बल 84 लाख रुपये खर्च करून बांधलेला बंधारा आता केवळ शोभेची वस्तू ठरलेला आहे। या बंधाऱ्याला गळती लागल्यानं नदीचं पाणी वाहून जात आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या डोक्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। पुण्याच्या भोरमध्ये भेलकेवाडी येथील सप्ताहाला 60 वर्षांची परंपरा आहे। सप्ताहामध्ये महिलांनी एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं। चांदवड निफाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत आणि यावर्षी विदेशासोबत स्थानिक बाजारात देखील द्राक्षांना चांगला भाव मिळतोय। चालू हंगामात 88,000 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे। पुण्यातील कोंढवा येथे पार्किंगच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 2030 पर्यंत टोलवाढ होणार नाही असं MSRDCच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलंय। यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळालाय। बीडच्या अंबाजोगाई येथील मारहाण प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाला मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले। सांगलीमध्ये रंगपंचमी खेळून शेततळ्यात पोहायला गेलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। मुलाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे। रायगडवर सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे सरदार समशेर बहादर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती। या घटनेला 252 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांच्या वंशजांनी रायगडावर शौर्य दिन कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात 300 मावळ्यांच्या घराण्यांची उपस्थिती होती। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील सामदा लघु प्रकल्पाजवळ अवैधपणे मोठी वृक्षतोड करून त्या लाकडापासून कोळसा बनवण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी शेकडो क्विंटल कोळशाची निर्मिती करण्यात आलेली आहे। यात कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। येवल्याच्या पाटोदा भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे। या बिबट्यानं धुडगूस घालत अनेक जनावरं फस्त केली होती।